6.5 दशकांपूर्वी सातारा जिल्ह्यातील कोयना धरण प्रकल्पात बाधित झालेल्या सुमारे 80हून अधिक कुटुंबांचे पुनर्वसन भिवंडी तालुक्यातील करंजवडे गावामध्ये करण्यात आलेलं आहे. मात्र गावठाण मंजुरी आणि महसुली दर्जाअभावी ही कुटुंब सेवा सुविधांपासून वंचित आहेत. याबाबत न्याय मिळावा यासाठी ग्रामस्थांनी आमदार संजय केळकर यांची जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमामध्ये भेट घेऊन साकडं घातलंय. याबाबत महसूल मंत्र्यांच्या दालनामध्ये संयुक्त बैठक घेणार असल्याचं केळकर यांनी सांगितलंय. सुमारे 65 वर्षापूर्वी कोयना धरण प्रकल्पग्रस्त 80हून अधिक कुटुंबांचं पुनर्वसन भिवंडी तालुक्यातील करंजवडे गावामध्ये करण्यात आलेलं आहे. मात्र या कुटुंबियांच्या 3 पिढ्या सोयीसुविधांपासून वंचित असल्याची व्यथा ग्रामस्थांनी आमदार केळकर यांच्याकडे मांडली आहे. किमान 7 एकर जागा असलेल्या गावाला महसुली दर्जा दिला जातो, परंतु करंजवडे गाव 4 एकरवर असून आणखी 3 एकर जमीन गावाला मिळावी अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनातून केली आहे. महसुली गावाचा दर्जा आणि गावठाण दर्जा मिळाला नसल्याने शासनाच्या विकास योजना तसेच सोयीसुविधांचा लाभ मिळत नाही. त्यामुळे गेल्या 65 वर्षांमध्ये 3 पिढ्यांचे जीवनमान ढासळले आहे. जिल्हा परिषदेची विकास कामं सुरू असून अन्य गावांना निधी मिळाला असला तरी करंजवडे गावाला निधी मिळाला नसल्याची बाब ग्रामस्थांनी केळकरांच्या निदर्शनास आणून दिलेली आहे.